एक लक्झरी बस भेटली. त्या लक्झरी बसचा किस्सा तुम्हाला आता सांगतो. म्हणजे अग्निशमन प्रक्रिया काय आहे ती आपण आता इथे जाणून घेणार, बरोबर. त्याच्यानंतर आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये एक परंपरा आहे की भारतीय संस्कृतीमध्ये पंचमहाभूतांची कल्पना आहे, तुम्हाला माहीत असेल. आप, तेज, वायू, अग्नी. पण त्यापैकीच अग्नी हा आहे. दैनंदिन जीवनामध्ये आपण अग्नीचा आपला संपर्क येत असतो, बरोबर. आगीला देवता मानले जाते, बरोबर. आपली सकाळी दैनंदिन जीवनामध्ये पूजा करण्यापासून, दिवा लावण्यापासून ते घरामध्ये गॅस पेटवण्यापासून आगीचा संपर्क येत असतो. अशा वेळेस हा अग्नी आपल्या जोपर्यंत चांगला असतो तोपर्यंत त्याच्यापासून आपल्याला फायदे मिळतात. हाच अग्नी जर आपल्या आवाक्याच्या बाहेर गेला तर त्याच्यापासून न भरून येणारं नुकसान तो करू शकतो. जीवितहानी होऊ शकतो किंवा वित्तहानी होते. मग अशा पद्धतीमध्ये ह्या आगीचा सामना कसा करायचा. आपण वर्तमानपत्रामध्ये वाचतो की जिकडे तिकडे आगीच्या घटना घडतात आणि आपण दूरदर्शनवर पाहतो की छायाचित्र बघत असतो की कुठे आग लागली. आत्ताच मला वाटते ह्या वीकमध्ये महाडला ते मागे सावित्री धरण तुम्हाला माहिती होतं, तिथेच आता एक बस पेटली. एक 3 दिवसापूर्वी एक लक्झरी बस पेटली. त्या लक्झरी बसचा एक किस्सा तुम्हाला आता सांगतो, म्हणून आठवला म्हणून मी सांगतो तुम्हाला की मला वाटतं 2 दिवसापूर्वीचीच घटना आहे. ती टायर जास्त स्पीड म्हणजे त्या ट्रकचा टायर जळाला. टायर जळत असताना ड्रायव्हरच्या ओव्हर कॉन्फिडन्समध्ये त्यांनी काही सूचना दिलेल्या, सगळे प्रवासी झोपले होते आणि तो टायर जळता जळता आतलं टेम्परेचर वाढून आतलं ते काय लक्झरीमध्ये तुम्हाला सांगायला नको सगळा फोनचा वापर असतो ते जळत गेलं. पूर्ण बस जळायला लागली. हळून नाश्त्याचं कुठं दिसलं का आपण लगेच सांगतो एकमेकाला, कुठं हॉटेल दिसलं चांगलं थांबा मी गाडी थांबवतो. मग गाडीचं बघतो का कधी थांबा तुम्ही नाश्ता, तिथं लगेच हवेच असतं. गाडीची टायरची आवाज चेक करा. कारण आपली एक गाडीमुळे दुसऱ्यांचं गाडीचं पण नुकसान होत असतं किंवा आपल्यासोबत असलेल्या लोकांचं नुकसान होतं. हे टाळण्याकरिता म्हणून हा सुरक्षा काय म्हणतात ही सुरक्षा घेते. तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे बाईकवर फिरणारी पोरं सगळी किंवा आपण सगळे बाईकवर फिरणार. किती लोकांच्या मोबाईलला लॉक आहे हो, किती लोकांच्या मोबाईलला लॉक आहे. प्रत्येकाच्या मोबाईलला लॉक असतो. मोबाईलला लॉक कधी ठेवायचं. मी गाडीवर येतो, मी नेरूळला आलो इथे, बरोबर. माझ्या बाईकवर माझा ऍक्सिडेंट झाला. तुम्ही मला ओळखणार किती येतो, मी कुठला माणूस येतो. वर्दीहून आहे, मी सिव्हिलवर आहे. तुम्ही मला ओळखणार आहे कुठे. मला अटॅक आला गाडीवर, मी पडलो. तुम्ही काय ओळखा कसं म्हणून माझा ॲड्रेस शोधा. मोबाईलला लॉक नसतं ठेवायचं. आपल्या मोबाईलवरून आपण लास्ट व्यक्तीला कोणाला फोन केला, मी या साहेबांशी बोलणं झालं, मग तुम्ही त्यांना फोन केला, हा व्यक्ती असं इथे आता तुमचं बोलणं झालं, ट्रेनिंगला आलं. मी शायनिंग नको 8 दिवशी कानाखाली घेतली द्यायची. गाडी चालवायची असेल माझ्यापाशी चांगलं हेल्मेट घेऊ. येल्लो कलरचं असं हेल्मेट राहतं, रात्री अंधारात पण दिसतं. चांगल्या गोष्टी आहेत ना, चांगल्या गोष्टी शिकवा. जर तुम्ही 1,00,000 -1.5 लाख रुपये खर्च करतात हेल्मेट पण तेवढंच त्याच्या थोडीचं घेऊन द्या मुलाला. शक्यतो शूज घालूनच गाडी चालवायचं. ह्या गोष्टी टिबल सीट जातात, पोरं चालली क्रिकेट घ्यायला बॅटी ॲडवेट, ह्याच्यात तुम्ही लक्ष दिलं पाहिजे. ह्या गोष्टी आहेत खूप बोलण्यासारखे आहेत. प्रत्येक बापाने बाबा तू काय करतो काय नाही करतो. पप्पा मी कॉलेजवरून चाललो ती असं काय समोरचा का उगाच विनाकारण होतं त्याच्यासाठी ते रस्त्यावर एवढा नाही हे कार्बन डायऑक्साईड खात बसतात दिवसभर नाही. कसं ड्युटीला बसलेलं असतं, सुरक्षेसाठीच बसलेलं असतं, आपल्यासाठीच बसलेलं असतं. ह्या गोष्टी सगळ्या आपण घरूनच आपण सुरुवात केली पाहिजे. आपण आपल्यापासून सुरुवात करायची. समजला मुलाला लायसन नाही तर नका देऊ गाडी ना, तुमच्यावर केस होईल. मी माझ्या उदाहरण सांगतो. मी ऑफिसमध्ये बसतो, मला रोज मुलाला सोडायला लागतो. मी त्याला घेऊन पण गेलो गाडी घ्यायला, गाडी घेऊन माझ्या अजून 18 म्हणजे माझ्या कारणानं तुम्हाला विनाकारण तुम्हाला पोलीस स्टेशनला यायला किंवा तुमचं गाडी नको रिक्षाने जाईल. तर सांगतो तुम्हाला आज रात्री नियम पण बदलले. 18 कॅन्सल झाला तर 25 झालं. काही गोष्टी आहेत ना, आपण पालक सगळे असतील, आपला भाऊ असेल, चुलत भाऊ असेल, मेवणा असेल, कोणी असेल, बघा तुम्ही रस्त्यावर कसे इन्सिडेंट. आता बरेचसे मी आगी विजवतो रस्त्यावरच असतो. रस्त्यावर माझा पोलीस अधिकारी उभा असतो. कोणीतरी रात्री आगल्याचा फोन येतात डायरेक्ट, साहेब असं ट्रक लागलेले, कार लागलेले. कशामुळे हे आणि नुसती महत्वाची गोष्ट म्हणजे गाडी चालवताना गाडी कशी चालवली पाहिजे. गाडीला काहीतरी तिला पण काय तिची पॉवर आहे का नाही, लिमिट आहे का नाही. 2.5 ते 3 तास गाडी चालवा तुम्ही, नंतर अर्धा 1 तास तुम्ही आराम केलं. गाडी ओव्हर हीट होते. ओव्हर हीट झाल्यानंतर ती पेट घेणार आणि पेट घेतल्यानंतर काय असतं सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपलं जे इलेक्ट्रिक पॅनल असतं. आता सगळे इलेक्ट्रॉनिक गाडी आहेत, तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना. पेट घेतल्यानंतर आपल्याकडे काय असतं, आपण गाडीमध्ये आपली जी सिस्टम असते, विंडो क्लोजर वगैरे असतं, आपलं सीट बेल्ट असतो, ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या ऑटोमॅटिक बंद होऊन जातात बरोबर. अशा वेळेस आपल्याकडे सीझर, कैची वगैरे किंवा एखादी छोटी पुक्कड गाडीमध्ये पाहिजे. नाहीतर असा छोटा एक्सटिंग्विशर असतो, तर तेवढी आपली मेंटॅलिटी चालली पाहिजे. आग लागली आपल्याला बाहेर पडायचं, आपले प्रवासी कुठे आहेत त्यांना बाहेर काढायचे, एक्सटिंग्विशर आपण काचेवर मारू शकतो.
ह्या गोष्टीचं नॉलेज आपल्याला असतं गरजेचं. ह्या गोष्टी एक छोटी आठवणी ठेवा ना आपल्याला. या गोष्टी नसत्यात कधी आहे सगळं माझ्याकडे. अरे पण जिथे तू राहतो तिथे वापर ना. लक्षात आलं का? ह्या गोष्टी ठेवणं गरजेचं आहे. ट्रॅफिकच्या नियमांचं पालन करा, बाकी काय नाही, सगळं कल्याणच आहे. आणि ह्या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. टायरांची हवा वेळेच्या वेळी चेक करा. प्रवास करताना जसं आपण निघतो तेव्हा आपण पाणी वगैरे हे बघतो, टिफिन घेतलाय का, खायला काय घेतलंय का, चकना काय घेतलं का, हजार गोष्टी बघतो. या गोष्टी बघतो का, गाडीची एअर बरोबर आहे का, मला महाडला जायचंय, मला पनवेलला जायचंय. आणि ऑइल फायर म्हणजे पेट्रोल, डिझेल, केरोसिन, मिथेन, मिथेन नाही, पेट्रोल, डिझेल, केरोसिन वगैरे क वर्गाच्या आगीमध्ये. आणि क वर्गाच्या आग म्हणजे याच्यात वायूची आग येते. वायूची आग काय असते ते LPG, प्रोपेन, मिथेन वगैरे असतात, ते वायूची आग आहे. आणि ड वर्गाची आग मी सांगितले तुम्हाला, ही धातूची आग, मॅग्नेशियम, स्टिरेट, झिंक, ॲल्युमिनियम वगैरे यांना आगी लागतात. ह्या आगी वापरण्यासाठी काय केलं तर मग आग विझवण्याच्या पद्धती आहेत. आग विझवण्याच्या पद्धती कशा आहेत? आगीला एक तर थंड करून, म्हणजे आपल्याकडं उष्णता आहे, उष्णतेला काय करायचं असतं, थंड करून विझवायचं असतं, बरोबर. जास्तीत जास्त मी तरी सांगतो तुम्हाला, 99% आगी येत पाण्यानेच विझवल्या जातात. काही आगी आहेत याच्यामध्ये विझवल्या जातात. म्हणजे आगीला कसं करायला आपण थंड करणे, बरोबर. तो जलतो पदार्थ त्याला आपण थंड करणे. त्याच्यानंतर दुसरी पद्धत याची काय करणे, उपासमार करणे. आगीची उपासमार म्हणजे काय करता तुम्ही, एखाद्या ट्रकला, गाडीला, कारला आग लागली, तुम्ही काय करता, बाजूच्या गाड्या बाजूला करता, म्हणजे आगीला भक्ष्य मिळू देत नाही. म्हणजे आगीची काय केली तिथे आपण उपासमार. आणि तिसरा पदार्थ येतो आगीला गुदमरवणे. गुदमरवणे म्हणजे काय करायचं, तर तेलाची आग लागते, बरोबर. तेलाची आगी मोठमोठ्या कंपन्यामध्ये लागते. मग आम्ही काय करतो, त्या तेलाच्या आगीवर आमच्याकडे फोम असतो, P-triple-M फोम जो असतो. फोम म्हणजे तुमच्या घरामध्ये साबण कपडे धुतात तो फोम येतो, तो फोम नाही. त्याचे बबल्स पण येतात, पण ते लगेच फुटतो. आम्ही जो फोम वापरतो तो काय करतो, ब्लँकेटिंग करतो. म्हणजे काय, ऑक्सिजन कटिंग करतो. आता तुम्ही बऱ्यापैकी तुम्हाला माहित असेल, तुम्ही ट्रकवर जेवण बनवता, तुम्ही पातेल्यामध्ये तेल टाकल्यानंतर कधी कधी तेल पेटतं. मग तुम्ही काय करता, एक झाकण घेता, वर ठेवून देतात. ते झाकण काय करतं, ऑक्सिजन मिळून जाते त्या आगीला, त्या आगी दिसते. आता तुम्ही घरात पण बघितले असेल या गोष्टी. आपल्या आई वगैरे जेवण बनवतात, आपल्या फॅमिली वगैरे जेवण बनवतात, तेल कधी कधी पेटून जातं. मग तेव्हा झाकण ठेवलं तर काय होतं, ऑक्सिजन कटिंग होतं, बरोबर. आणि आग दिसते. ह्या आग विझवण्याच्या पद्धती, एक थंड करणे, एक उपासमार करणे आणि एक गुदमरवणे, तीन आग विझवण्याच्या पद्धतीला. त्यानुसार आग विझवण्याच्या पद्धती झाल्या. तुम्हाला मी आगीचं वर्गीकरण सांगितलं, त्यानुसार त्या आगीवर कुठलं वापरायचं. तर हे तुम्हाला आता आम्ही दिलं, हे एक क्लास बाहेर याच्यावर लिहिलं असतं पावडरचं, ABC लिहिलेलं आहे तुम्हाला. तशाच पद्धतीनं हा आगीचा त्रिकोण येतो. आपल्याला काय करायचं आहे, नष्ट करायचं. म्हणजे काय करायचं, एक म्हणजे त्याची एक वस्तू बाजूला करायची. म्हणजे आता या वस्तू कुठल्या आहे, इंधन आहे. म्हणजे इंधन हे कसं असू शकतं, इंधन हे द्रवरूप असू शकतं, वायुरूप असू शकतं, किंवा घनरूप असू शकतं, बरोबर. दुसरी गोष्ट आहे ती उष्णता. उष्णता ही कुठल्याही माध्यमातून मिळू शकते. एखादा पदार्थ तुम्ही ठेवला किंवा एखाद्या टेम्परेचरमध्ये एखादा तुम्ही हे ठेवलं तर त्याच्यापासून त्याचं एक्सपॉन्स होऊन तो आग लागते. तुम्ही जसं एखादा गॅस आहे, समजा LPG गॅस पकडा, एखादा LPG गॅसचा स्फोट होतो, तर कशा पद्धतीने तो वायू त्याच्यापेक्षा डबल होतो. याच्यामध्ये LPG आहे सिलेंडरमध्ये, पण तो केव्हा फुटतो, तर त्याचा टेम्परेचर वाढल्यानंतर तो फुटतो. कसा फुटतो, एखाद्या ठिकाणी आग लागली, तुम्ही बोलता की ते आग लागली, गॅस आहे, पण त्याचं टेम्परेचर वाढल्यास तो डबल झाला, 700 डिग्री सेंटीग्रेडवर गेला तर तो त्याचा स्फोट होणारच सिलेंडर. मग तो असं फुटतोय सिलेंडर. पहिला आम्ही सिलेंडर आहे का रेसिडेन्समध्ये आग लागली ते बघतो, त्याच्यानंतर कुठे सिलेंडरची माहिती घेतो, किंवा एखाद्या कारखान्यामध्ये जातो कुठल्या प्रकारचे केमिकल आहे, कुठे बेन्झिन आहे, कुठे टोलविन आहे, किंवा एखादा ट्रक जातो, त्या ट्रकवर आमची नजर असते. त्याचं सिम्बॉल काय आहे मागे बघा, तुम्हाला दिसत की हड्डी वगैरे असते, माणसाचं हे वगैरे दाखवलेलं असतं, ते बघतो याच्यामध्ये कुठलं चाललंय, हा रेड कलरचा आहे, याच्यावर लिहिलं असतंय CE, ते आम्ही बघतो. याच्यावर पाणी मारू शकतो का, त्याच्यावर लिहिलेलं असतं, ते आम्हाला कोर्टनुसार समजतं. आम्ही परफेक्ट बघतो ते, हा याच्यावर हे केलं जातं, हा डायल्यूट करायला, किंवा याच्यावर माती टाकली, म्हणजे काही रसायन असेल का त्याच्यावर पाणी मारू शकत नाही. तसेच मी तुम्हाला सांगितलं आगीचे जे प्रकार आहेत की एक द्रवरूप, घनरूप आणि वायुरूप. वायुरूप म्हणजे वायूच्या रूपामध्ये असतात, जे LPG, प्रोपेन, बुटेन वगैरे असतात, ते मिथेन, बरोबर.
आता घनरूप बोललं म्हणजे घनरूप म्हणजे लाकूड, कोळसा, पेपर वगैरे, कपडा वगैरे याला घनरूप बोलतो. उष्णता ही कुठल्याही माध्यमातून आपल्याला मिळू शकते, बरोबर. त्याच्यानंतर राहिला ऑक्सिजन. ऑक्सिजन हा असतोच वातावरणामध्ये. हे 3 घटक जेव्हा एकत्र येतील, हे 3 घटक जेव्हा एकत्र आल्यानंतर आग लागते. म्हणजे आग लागल्यानंतर विझवायची कशी, तर आगी ते समजावं अग्निशमनाच्या दृष्टीने आम्हालाच नाही तुम्हाला समजावं म्हणून आगीची वर्गवारी केलेली आहे. त्याच्यामध्ये असं आहे की अ वर्गाची आग, ब वर्गाची आग, क वर्गाची आग आणि ड वर्गाची आग. त्याच्यानंतर एक इलेक्ट्रिक आहे, त्या इलेक्ट्रिकच्या असतात त्याच्यासाठी इलेक्ट्रिक आहे. आता ही वर्गीकरण असं करायचं का आपण कुठल्या माध्यमावर कुठली आग लागेल तिच्यावर घ्यायचं. आता तुम्ही जर तेलाची आग लागली, ऑइल फायर असेल तर तिथं तुम्ही वॉटर बेस वापरू शकत नाही, पाणी मारू शकता का त्याच्यामध्ये, नाही, ते आग विझणार नाही, त्याचं कुठलं माध्यम वापरलं जातं. मग हे वर्गीकरण झाल्यानंतर आगीचं ए क्लासमध्ये म्हणजे मी सांगितलं वर्गाच्या त्याच्यामध्ये लाकूड, कापड, कोळसा, पेपर हे त्याच्यामध्ये येतात, बरोबर. बस तिकडून त्याची स्टॅबिलिटी जास्त असते. हा फोम आपण तेलाच्या आगीवर वगैरे वापरतो. गाडीमध्ये पण जे ऑइल घेऊन जातात त्यांच्याकडे हा फोम वगैरे असतो, समजलं. आता फोम मारल्याचा फोम ब्लँकेटिंग करतो. आज दुसरी ते पावडर वगैरे असते. हा पावडर काय करते, हा पावडर मोस्टली तुमच्या गाडीवर ठेवलेला असतं. पण बघायचं तुम्ही काय करता तुमच्या ट्रकमध्ये, हा मालकाने ठेवला ना तसं नाही, तुमची जबाबदारी असतात. हा हे जे निडल दिसते तुम्हाला, ती निडल बघायची. निडल खाली आली, डाऊन झाली का हा संपलेला, पहिले मालकाला कागदावर 2 ओली लिहून द्यायचं, फेकायचं त्याच्याकडे, विषय संपला. कारण गाडी घेऊन तुम्ही जाणारे असता रस्त्यावर, त्याच्यापासून तुमच्यापासून कोणाला धोका नको, कोणाची नुकसान नको. तुमची एक गाडी झाली तर 4 गाड्या बाजूच्या नुकसान होते, म्हणून तुमचंही लक्ष पाहिजे. ही वस्तू मालकाने ठेवली, मालक एकदा गाडी डिस्ट्रीब्यूट गेली तुमच्या ट्रान्सपोर्टला लावली का तो येऊन बघत, हे काम आहे. सरळ पत्र लिहायचं, त्याची कॉपी काढायची, झेरॉक्स तिथं ऑफिसमध्ये लिहून द्यायची, त्यांची एक झेरॉक्स द्यायची, आपलं जर लायसन ठेवतो तिथे ठेवायची, बरोबर. त्या पद्धतीनं असतं. हे बघायचं, ही निडल खाली नाही आली पाहिजे. हा तुम्ही वापरू शकता. वापरायचं कसं मी तुम्हाला दाखवतो. त्याच्यानंतर हे तेच सेम टाईप आहे. एक हा 2 किलोचा आहे, 3 किलो, 5 किलोचा आहे, हा 10 किलोचा आहे, सेम याच. हा फक्त मी हा स्पेशल तुमच्यासाठी आणलाय. तो जे ज्यांच्याकडे जे लिक्विड वगैरे घेऊन जातात त्या ड्रायव्हरसाठी हा आणलेला आहे. हा तुमच्या गाडीवर असतो. हा बघायचा, याला व्यवस्थित ठेवायचं, तुमचं काम आहे. ते गाडी जशी गाडीची निगा ठेवता तरी हा तुमच्याकडे पाहिजे, बरोबर. त्याच्यानंतर हा जो आहे हा CO2 आहे. हा फक्त विद्युत आगीवर वापरतो. विद्युतवर आपण पाणी वापरू शकत नाही, कारण तर पाणी ते वाहक आहे, म्हणून ते आपल्याला गरज लागू शकतं. आम्ही मोस्टली हाय एक्सटेन्शनच्या लाईन असते तिथे कधी पाण्याचा वापर करत नाही, बरोबर. एसटी लाईन वगैरे असते. आणि जर छोट्या आगी जर विद्युतच्या असतात तिथे आम्ही हा हे वापरलं जातं. किंवा आमच्याकडे पाण्याचे असतात पण ते नोझल असतात, ते पटात आम्ही कट करतो लगेच, पाणी मारलं लगेच बंद करतो, म्हणजे रिटर्न आम्हाला करंट येत नाही. अशी आमच्याकडे साधन संपली. त्याच्यामध्ये हा CO2 आपण इलेक्ट्रिक आग लागली तर असे लावलेलं असतं तिथं ट्रान्सफॉर्मरच्या इथे, तर हा तुम्ही वापरायचा असतो. ठीक आहे, समजलं का. फार झालं कोणाला काय तर त्यांच्यासाठी मी सांगतो. आपण काय करतो, एखादे वाहन असलं, पहिला मुद्दा आहे महत्वाचा, एकदा RTO पासिंग झालं तर तुम्हाला घाई होते किंवा तुमच्या मालकाला घाई होते, ते हॉर्न लावायचा, जास्त प्रेशर तर लावला पाहिजे. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ॲक्सेसरी, नको ते ॲक्सेसरी गाडीमध्ये लावतो, बरोबर आहे. ॲक्सेसरीजमध्ये काय होतं की इलेक्ट्रिक तुमच्या याच्यावर लोड येतो पॅनलवर, बरोबर. आणि ते लावणारे जे असतात तर तुम्हाला माहिती आहे, सांगायची गरज नाही. ते मला तिथे दुकानदार देतो आपल्याला, पण लावणारी पोरं असतात ती कशी किलकतात बघितलं ना गाडीला. हां, इकडून तिकडून कुठेतरी वायरिंग कट करा, लगेच जॉईंट मारा, कशी तरी असे उघडे असतात लाईट. ते टेप मारतात झाले, आपल्याला वाटतं मस्त आपल्याला लाईटिंग लागले, हिरवी लाईट, त्या लाईटचा आपल्याला त्रास होतो. मी स्वतः गाडी वापरतो, माहिती तसं करायची. नवीन सुरुवातीला त्या लाईटी लावतो खाली पायाखाली, बरोबर. त्याच्यानं जेव्हा ड्रायव्हिंग करताना आपल्याला त्याचा त्रास होतो त्या लाईटचा कधी कधी. आणि तुमचे जास्त प्रकाश आपल्या याच्यावर याला ती लाईट LED असते, त्याच्यामुळे आपल्याला त्रास होतो. तर तसं नाही करायचं. जे नॅचरली कंपनी आपल्याला दिलेले आहे तेच वापरायचं असतं. नको ते ॲक्सेसरीज उघड काय रिक्षावाले उघड काय लावतात बरं फिटिंगचं, तर काही गरज नाही. हे नियमाच्या बाहेर आहे. ह्या गोष्टी अवॉइड केल्या तर तुमची वायरिंग चालणार नाही, ते होणार आहे. दुसरी गोष्ट, जे तुम्ही CNG किट लावता, जे बाहेरून फिटिंग करतात कमी पैशामध्ये शॉर्टकट, त्याच्यामध्ये काय होतं CNG गॅस लिकेज होण्याचे चान्सेस असतात, बरोबर. अशा वेळेस तुम्ही काय करता, जर तुमचं कंपनी फिटेड असेल, जेव्हा तुम्ही हे करायला जातात तेव्हा तुम्ही व्यवस्थित तुम्ही ऑथोराईज करणं असतं. तुम्हाला आमच्याकडे पण प्रॉब्लेम होणार नाही. जेव्हा तुम्ही पोलीस स्टेशनला जाता तेव्हा तुमचं लगेच ते किट समजून येतं तुमचं बाहेरून केलेलं. ह्या गोष्टी अवॉइड करायच्या. तुम्ही ऑथोराईज घ्या, 50-40-50 हजाराला मिळतं ते ऑथोराईज करून टाका.
अननेसेसरी ते करायचं नाही. लिकेज वगैरे असते, फ्युएलचं वगैरे कुठे लिकेज असेल, आणि गॅरेजला तुम्ही जाता, तुम्ही काय करता, इकडे कंपनीमध्ये जास्त पैसे लागतात, जीएसटी बीएसटी वगैरे असतात, तुम्ही बाहेर काम करू शकता गॅरेजला. आम्ही चालू आहे 12 जानेवारीपासून या संदर्भामध्ये आरटीओ कार्यालयाकडून आम्हाला बोलवण्यात आलं की जे वाहनं आहेत, रस्त्यावर धावणारी जी वाहनं असतील, रिक्षा असेल, मग ती कार असेल किंवा एखादी ट्रक असेल किंवा रसायन घेऊन जाणारं एखादं वाहन असेल, त्याच्यामध्ये आग लागल्यानंतर काय केलं त्या संदर्भात ही सर्व माहिती मी तुम्हाला देणार आहे. त्या संदर्भात पूर्वी सुरुवातपासून मी करतो की आग लागते म्हणजे काय असते, अग्निशमनाचं होणं गरजेचं आहे. म्हणून मी जेव्हा आग ही आपत्ती ठरते त्यावेळेस तिचा योग्य पद्धतीने नियोजन पद्धतीने सामना करावा लागतो. अशा वेळेस जे केलं जातं किंवा आग लागल्यानंतर नेमकं काय करायला पाहिजे आणि काय नाही करायला पाहिजे माहिती असतं लोकांना, पण परंतु ते सुचत नाही त्यावेळेला, नेमकं त्यावेळेला. आणि तिथे उभा असलेला व्यक्ती, मग तो आमचा ट्रॉफिक पोलीस असेल किंवा तुम्ही ड्रायव्हर चालक वगैरे असाल, अशा वेळेस एखाद्या गाडीला आग लागल्यानंतर काय केलं पाहिजे करतो. आणि माझे काही तुमच्या काय आणखी काही अडचणी आहेत का, काही डाऊट्स आहेत का? चला आता आपण एक 5 मिनिटांमध्ये चालू करू गाड्या करू आपल्या गाड्यामध्ये बसा. आणि तुम्ही पण सकाळपासून लगेच काढून टाकू आता. एक 5 मिनिटांमध्ये आपण चला. धन्यवाद, थँक्यू. त्या गाडीची स्प्रे मारलेला असतो बरोबर, त्यामुळे काका जरा खाली या. हो काका.